गणितातले दोन मेन शब्द काय होते आपल्या आता, की जेवढ्या रांगा असतील त्याच्या अर्धे पोरं. मग मी तुम्हाला सांगितलं, सांगा 100 रांगा असतील तर पोरं किती रे? 50. शाबास. 50 पोरं असतील तर 50 रांगा असतील तर 25. तुम्ही काय करताय? याच्या अर्धे करताय, कारण त्यानं सांगितलंय अर्धे करा. रांगेच्या अर्धे, रांगेच्या. आता मी ते 25 म्हटलं ते समजताय का रे? पण 12.5 पोरं कसं काय मोजणार आहे आपण? म्हणून ते विषम संख्या येणारच नाही. येईन तर काय येईल? शाबास. आता मी उलट लिहितो. जर मुलं 15 असतील तर रांगा किती? समजतंय का? आता आपल्या गणितात मुलं किती होते रे? तर रांगा किती? मुलं 16 असतील तर रांगा किती? हा. आता ह्या रांगा आहे, हे मुलं आहे, या दोघींचा काय होईल? गुणाकार. म्हणजे सगळ्यात पहिले तर आपल्याला एकूण पोरं काढावे लागतील. मग ते पोरं लिहायचे आणि पोरांच्या डबल काय घ्यायच्या? रांगा घ्यायच्या आणि परत मग त्या दोघांचा गुणाकार आणि मग आपल्याला एकूण मुलं भेटतील. चालू करायचा पुढचा. या दुसरा प्रश्न, 6वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. असं कोणी आहे का सर तरी बी समजलं नाही? तर त्याच्यासाठी एक सोपं परत मी एक्सप्लेन करतो, कारण एकदम काही कठीण राहतं एकदम. त्यांना म्हणजे एकदा सांगल्यावर समजत नाही, दोनदा सांगितल्यावर समजत नाही, तीनदावर बी समजत नाही, 4 वेळा सांगितलं की मग समजतं. आता हे 4दा चालू आहे. मी म्हटलं जेवढ्या रांगा आपल्या वर्गात बसल्या आहेत, किती? जेवढ्या रांगा आपल्या वर्गात बसलेले आहेत. किती रांगा आहे आपल्या वर्गात? मोजून दाखवले. त्याच्या अर्धे मुलं, त्याच्या अर्धे मुलं त्या रांगेत आहे. मग रांगा किती रे? मुलं किती? मग टोटल संख्या किती झाली? 32 विद्यार्थी आपल्या वर्गात आहे, असा त्याचा अर्थ आहे. समजलं का? आता मी चेंज करतो. जेवढे मुलं तेवढ्या रांगा, जेवढे मुलं तेवढ्या रांगा. मग मी म्हटलं की मुलं जर एका रांगेमध्ये 10 असतील, किती रे? तर रांगा बी किती? 10. बस एवढा साधा सिंपल अर्थ आहे. समजतंय का? आता हे जे हे इकडनं जाताना इकडे काय होतंय रे? अर्धे होत आहे. पण हे अर्ध्याकडून इकडे येताना काय होत आहे रे? डबल, म्हणजे दुप्पट होत आहे. हे पाय 4चे 8 झाले, डबल झाले. मग जर हा दिला तर याला डबल करायचं, हा दिला तर याला निमपट म्हणजे अर्ध करायचं. ठीक आहे. 6वा प्रश्न. जसं प्रॅक्टिस वाढ तसं जमीन अजून. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत, त्याच्या अर्धे मुलं प्रत्येक रांगेत आहे. मग आपलं लगेच जेवढ्या रांगा शब्दाला अंडरलाईन आलं पाहिजे, अर्धे मुलं शब्दाला अंडरलाईन आली पाहिजे. जर रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, जर रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर मैदानावर एकूण मुलं किती आहेत? मी मुद्दामच दिली नाही, कारण मला पाहायचं होतं कोण कोण फील्ड मध्ये. हा समजला म्हणजे आता तुम्हाला टॉपिक बी समजला की जोपर्यंत तो मध्ये उभा आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तोपर्यंत आपण उत्तर काढूच शकत नाही. तो मध्ये उभा आहे हे ठीक आहे, पण त्याच्या समोर किती आहे किंवा त्याच्या मागे किती आहे हे जोपर्यंत प्रश्न काढणारा आपल्याला देत नाही
तोपर्यंत तो प्रश्न आपल्या काहीच कामाचा नाही. आलं का? पहा, हे जे पोर आहे, हे जे शिकताय, आता हे जे ऑब्जेक्शन घेताय की सर तुमनं तर समोरचे पोरं दिलेच नाही, मागचे पोरं तर दिलेच नाही, म्हणजे ज्यांना प्रश्न समजतोय, पण बाकीचे लिहित आहे. चालले हो, तू पटीन तसं चालू दे. आम्ही फक्त ऐकलेले हे कीर्तन आहे का? कीर्तनामध्ये काय राहतं? कीर्तनामध्ये काय राहतं? कीर्तन किती वाजता चालू होतं? किती वाजता चालू होतं? 8 चालू होतं. संपत केव्हा? 11 संपत. सगळेजण 8 येता का? कोणी 8:30, कोणी जेवण करी सन. जेवण तर ठीक आहे, मटण बी खायचं येता काही काही, कीर्तनले तर जाणे. कोणी बाबाच्या समोर, कोणी शेवटी, कोणी घरून. ऐकू येतंय ना माझ्या घरात? घरून कोणी गच्ची होऊन, बरोबर आहे की नाही? कोणी मोबाईल बी काढत पाहत, काही कोणाचे फोन आले का? कीर्तनात बाबाला घेणं नाही त्यांच्याशी, आणि त्यांनी घेणं देणं नाही बाप्पाशी. बाबाला कीर्तनाचे पैसे भेटले, बरोबर का? आणि यांच्या कोणत्या खिशातून गेले? जो कीर्तन ऐकायला आला, समजा आता अकॅडमी मध्ये कीर्तन आहे आणि मी कीर्तन ऐकायला आला, तर मग कोणत्या खिशातून पैसे गेले? गेले का? गेले का? मग मी कवा बी येईन? 8 ते 11 आहे ना, येईन मी 10 आले. येईन का नाही? मी 10 आले येईन का नाही? मग मर्जी, मी 10:30 आले बिन, 11 5 कमी असताना बिन. ते बी पोरांले तोंड दाखव नाही म्हणून सरांले कीर्तन आवडतं बुवा. बरोबर का नाही? मग तसं येत नाही ना भाऊ. येतो तुम्ही पैसे दिसन आले. हा, कीर्तन चालू आहे म्हणून चालू द्या. आम्हाला समजतंय नाही समजतंय तुम्हाला नाही वाटत, पण ते भाऊ कसा, ते पॅरेंट्स मीटिंग आताच गरम गरम झाली, त्या लोकांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात. तुमच्या समोर येत नसणार, तुमच्या मायबापांचे चेहरे पण माझ्या समोर येतात. मी पाहिलंय पैसा कसा कमवावा लागतो, काय कष्टाने तो पैसा येतो. तर मग असं राहतं की प्रत्येक पोऱ्याला गणित आलं पाहिजे, प्रत्येकाला आलं पाहिजे. अरे प्रत्येक जण कायसाठी आला इथे? एक अशा अपेक्षा घेऊन आलाय. काही काही पालक माझ्याशी बोलत होते, सर म्हणे तुम्ही त्याला लाता का टाकता नाही, पण तुम्ही त्याला शिकाडा. म्हटलं चालेल. काही काही म्हणत होते, सर मी एवढाच वर्ष शिकवू शकतो म्हणे माझ्या मुलाला. म्हणजे त्यांची अपेक्षा. काही काही म्हणत होते, सर किती बी पैसा लागू द्या, पण काहीतरी करा त्याला. आणि आपण वर्गात बसले फक्त, आपल्याला काहीच समजत नाहीये. तसं करू नका. जर तसं तुम्ही करत असाल तर बॅग पॅक करा, घरी जा, शेती करा मस्त. म्हणजे त्या लोकांना मदत तरी होईल. समजतंय का? नाही तर कुसुंब्यात मी तुम्हाला रूम कर देतो, 500 रुपये रोज चटई मध्ये, 15,000 रुपये घरी पोहोचायचे. हे होत नसेल तर ते करा. समजतंय ना? आणि समजत नसेल तर मग मला विचारा. पण बिना समजायचं वर्गात बसू नका. जाऊ द्या, लोक आपल्याला हसतील. हे जे हसणार आहेत तुम्हाला, हे बी पैसे भरी जण झाले, यांना बी काही येत नाही. हे जर एकदम हुशार राहते, एकदम शार्प राहते, ते येते का त्याडी? घरी अभ्यास करते, घरी भरती होते. ते अकॅडमीत आला याचा अर्थ काय आहे की त्यांना काही येत नाहीये, ते शिकण्यासाठी आले. त्यामुळे प्रश्न विचारण्यासाठी कोणा घाबरायचं नाही, डायरेक्ट क्लिअर हात वरती करायचा. सर परत सांगा. एकदा सांगेन, दोनदा सांगेन, तीनदा सांगेन, बरोबर आहे की नाही? 3दा सांगितल्यावर बी समजत नसेल तर समजून जायचं आपण या फील्ड साठी नाहीये, आपण चटईसाठी किंवा शेतीसाठी. बरोबर आहे की नाही? तर आपला दिमाग आपण चेक करून घ्यायचा. चौथ्यांदा सांगायची गरजच नको पडली पाहिजे. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. कुठे होते आपण अर्धा प्रश्न लिहिला होता तो. हा, रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. 7वा आहे का आपला प्रश्न का 6वा? हा, त्याच्या समोर 4 मुलं आहेत. तर मैदानावर एकूण किती मुलं आहेत? त्याच्या समोर 4 मुलं आहेत
तर मैदानावर किती मुलं आहेत? सगळ्यात पहिले तर मला आकृती पाहिजे. आकृतीमध्ये रमेश दिसला का? रमेश, तू प्रश्न कोण? आणि तू काय करतोय मग? आता बस जांबा तुकाराम करत. रमेश लिहिला का भाऊ? रमेशच्या पुढे किती आहे? 4. मागे किती? 4. 4 आणि 4 8 आणि 1 9. एकूण मुलं 9. लिहिला का भाऊ? एका रांगेत एकूण मुलं किती? चाल हा डाटा टाक. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. बाण दाखव. टाकतो डाटा टाक. 9. हा रमेश आहे ना? 4 आणि 4 8 आणि 1 9. लिहितो डाटा लिहि. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. मुलं भेटले का आपल्याला? टाक रमेश. हा त्याच्या पुढे 4. पुढे 4. मागे बी किती असतील? 4. 4 आणि 4 8. रमेश 1 9. तो डाटा लिहा. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. लिहा ना. तो बाण दाखवा. दाखवला का? हा मग तुम्हाला रांगा भेटल्या का मुलं भेटले गणितामध्ये? रांगा भेटल्या का मुलं भेटले? ली. मुलं भेटले 9. मग रांगा काय त्याच्या? डबल. 9च्या डबल. बस मार. 18 गुणिले 9. 162 मुलं त्या मैदानावर असतील. जमलं का भाऊ? व्हेरी गुड. आता मी सांगतोय सगळ्यांचं. आता एक स्टेप कंप्लीट झाली त्यांची. लिहिता येते मस्त पैकी. रमेश है ना? हा रमेश लिहिला. आणि रमेशच्या पुढे ते 4 लोक दाखवत आहे. ओके बरोबर का? मग त्यांना समजलं किती लोक झाले? 4 आणि 4 8 आणि 1. मग काय झालं? मुले एका रांगेत किती पोर उभे आहे बुवा? तर किती उभे आहे? मग पुढची स्टेप मी काय सांगितले त्यांना? की हे लिहा. बोला की हे लिहायचं. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. हे कुठून घेतलंय आपण? गणितातून. मग आता तुझ्याकडे रांगा आहे का मुलं आहे? मग हे मुलं उचलायचे. मुलांच्या खाली मुलं टाकायचे. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. मग जेवढ्या मुलांच्या डबल काय रे? रांगा. 18 न 162. मैदानावर 162 मुलं असतील. समजलं? आणि समजला तर नेक्स्ट प्रश्न पण सेम तसाच घे. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुलं प्रत्येक रांगेत आहेत. रमेश काय आलं? परत सांग. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुलं प्रत्येक रांगेत आहेत. इथपर्यंत झालं. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर 9 मुले आहेत. तर मैदानावर एकूण किती मुलं आहेत? आता मला सगळ्यांचं उत्तर पाहिजे. जर कोणाचं दिसलं नाही तर मी मागून कानपट्ट्या फोडीन. स्टेप बाय स्टेप जा. रमेशला दाखवा जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं हे दाखवा. शाबास. तो डाटा टाक. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. रमेश लिहिला का भाऊ? रमेश
इकडे लिहू मध्ये तो रमेश, हा त्याच्या पुढे 9, मागे बी किती किती झाले मग 9 9 आणि रमेश 1 19 झाले. एका रांगेत मुलं किती रे? 9 9 आणि हा 1 किती झाले? शाबास 19 लिहिले का? हा मग जेवढ्या रांगा तेवढे मुलं, जेवढ्या रांगा तेवढे मुलं लिहून रे. जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. मुलं किती भेटले आपल्याला? मुलं किती भेटले? मग रांगा त्याच्या डबल 19 गुणेला 38 आलं का पहा बरं? 19 आले. जेवढ्या रांगा ते अर्धे मुलं, मग मुलं भेटले आपल्याला. घे 19 इथं 19 हे डबल किती? 38. 38 गुणिला 19 शाबास व्हेरी गुड. याच्या डबल हा याच्या सिंगल. किती आले? 722 आलं. शेवटचा प्रश्न या प्रकारातला, या प्रकारातला शेवटचा प्रश्न घ्यायचा. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं प्रत्येक रांगेत आहे. तेवढेच मुलं प्रत्येक रांगेत आहे. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर 13 मुलं आहेत. त्याच्या समोर 13 मुलं आहेत. तर मैदानावर एकूण विद्यार्थी संख्या किती? तर मैदानावर एकूण विद्यार्थी संख्या किती? सगळ्यात पहिलं काम प्रश्न वाचणे. सगळ्यात पहिलं काम प्रश्न वाचणे. किती टोटल पोरं? तो मध्ये उभा आहे ना, त्याच्या पुढे किती? मागे बी किती? 13 आणि 13 आणि तो एक 27 सांगायचे. मग हे लिहिलं का तुम्ही? जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. हा गुगली होती ना. जेवढ्या रांगा. लग्नाला गेले का आपण? पेपर सेटरच्या लग्नाला गेले आपण. आपल्या मर्जीप्रमाणे प्रश्न टाकीन का? त्याला पटीन ते टाकीन. आता दरवेळेस अर्धे मुलं विचारत होता. आता जेवढ्या रांगा तेवढेच पोरं. लिहा इथे चेंज करा. तेवढेच मुलं. मुलं सापडले किती? 27. मग इकडे 27 तर इकडे पण 27. 27 27 729. क्लिअर? प्रकार संपला. प्रकार संपला. प्रकार किती झाले आपले?